काल आपण ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 18 ओवी क्रमांक 1175 थांबलो होतो। 4-6 पावलं पुन्हा पाठीमागे जाऊया। ते म्हणतात त्याला सगळीकडेच मी आहे अशी जाणीव झाली, स्वतःच सगळं भगवंत आहे। मग तीच खरी त्याची यात्रा आहे। आपला जो प्रवास आहे पंढरपूर आळंदी एवढीच आपण यात्रा समजली आहे की नाही, परंतु त्याचं टोटल जीवन यात्रा त्याला लोक म्हणतात। एखादा मनुष्य मोठा माणूस गेला तर त्यांनी अमुक अमुक दिवशी त्यांची जीवन यात्रा थांबवली, संपवली। आता सध्या काय चालू आहे आपली सगळी, नाही फक्त यात्रा चालू आहे। जीवनयात्रा म्हणजे जनरल झालं आणि यात्रा म्हणजे काहीतरी एक त्याला स्वरूप प्राप्त झाल्यासारखं होणार। म्हणून सर्वत्र माझी ओतप्रोत व्याप्ती झाल्यामुळे त्याचे येणे जाणे बंद पडले। जाणे येणे नाही, पहिलं काय आलेले येणे, मरणासवे जन्मासवे वरचिले गेले पण मरणासवे बघा, ते उगानिलीचं मज कर्म तेव्हाच पुसले मरण जन्म। पहिलं काय येणार आहे आता आपल्याला पहिलं काय येणार आहे, मरण। मरणच माझे मरून गेले, मग जन्माचा संबंध राहिला नाही। तसं याचं जाणे येणे जाणे बंद पडते व अद्वैत द्वैत रहित असा जो मी परमात्मा त्या माझी हीच यात्रा करणे होय। या त्याच्या बोधातच यात्रेचे सर्व श्रेय अंतर्भूत आहे। 68 क्रमांकाची वाचली होती। तसेच पाण्यावरील लाट मोठ्या वेगाने जरी धावली तरी तिने पाण्यास सोडून भूभागीचे आक्रमण केले असे मात्र होत नाही। लाट किती स्पीडने पळाली तर ती कोणालाच धरू नये, पाण्याला, आणि लाट सुद्धा काय पाणी। म्हणून त्या लाटेने जे स्थळ सोडावायचे किंवा ज्या स्थळात जावायचे ते स्थळ, जिथून जायचंय ते पण पाणी, जिथं पोचायचंय ते बी पाणी, आणि मध्ये पळतंय ते बी, मग काय प्रवास झाला का त्याचा, नाही। स्थळ सोडायचे ज्या, म्हणून लाटेने जे स्थळ सोडावायचे ते किंवा ज्या स्थळात जावायचे ते स्थळ चालणारा तरंग। पळतोय कोण आता, तरंग म्हणजे कोण, लाट। आता हा तरंग म्हणजे आपण सुद्धा काय आपल्याला संबोधलं या जगामध्ये, आपल्याला काय समजलंय, तरंग मज तरंगपणा असे का नसे हे उदकासी काय प्रतिभासे, हे भले तेव्हा जैसे तैसे उदकची। हे कोणाला सांगितले, पाण्याचं निमित्त घेऊन कोणाला सांगितलंय, हा म्हणजे पाण्याला हे मज तरंगपणा असे का नसे हे उदकासी काय प्रतिभासे। तसं मी माणूस आहे का नाही, मी स्त्री आहे का पुरुष आहे, मी मनुष्य आहे का कोण आहे, हे काय त्याची प्रतिभासे। ते भले जेव्हा तैसे तैसे ब्रह्मची है की नाही, मी देव असे त्याला काय प्रतिभासे नाही। भले तेव्हा म्हणजे देहात असताना किंवा देहात नसताना जैसे तैसे ब्रह्मची तो। म्हणून त्या लाटेने जे स्थळ सोडावायचे त्या ते किंवा ज्या स्थळात जावायचे ते स्थळ, चालणारा तरंग त्याचे चालणे व ज्याने चालवायचे ते पाय। आता तरंगाचे पाय, चंदनाचे हात, पाय ही चंदन म्हणजे, आणि बाहुली कशाची, चंदनाची, तिचे हात बी पाय बी। मग तरंगाचे पाय आणि हात काय असणार, हा, आणि आपले हात आणि पाय काय बोलता, हे नाही पटत आम्हाला। पर तुम्ही हातपाय बी आता ब्रह्म करायला लागले म्हटलो, अजून आम्हाला आमचं हृदय वाटाने, मोठमोठे जे साधू संत त्यांच्यामध्ये अजून आम्हाला वाटाने, तुम्ही कुठं हातपाय सरसकट ब्रह्म करायला लागले, हे खरं आहे काय, हातपाय बी ब्रह्म आहे काय। म्हणून तर देवाच्या चरणाला बसायचं आपण, संत चरण रज, हे पाय त्यांचे पाय म्हणजे त्या खे त्याच्यामध्ये, हा दिव्य झाली माझ्या। चालावायचे ते पाय सर्व उदकच आहे, म्हणून ती लाट पाहिजे तितकी व हवी तिकडे धावत गेली तरी ती पंडूस होता। ती डोंगरावर गेली, जंगलात गेली आणि मंदिरात गेली, कोण, लाट, तरी ती काय पाणीची। आणि जिकडे जाती त्या मंदिर जरी कुठे आहे, ते कुठे आहे मंदिर, पाण्यातच आहे, आणि जंगल बी कुठे आहे, पाण्यात जंगल असतले, पाहिले का तुम्ही पाण्यात जंगल असलेलं, हा बाहेर कडेच्या सावल्या पण पडलेल्या दिसतात ना, आणि कधी आतमध्ये पण असते, पण पाण्याची सावलीनं ते जंगल इथं सांगायचं, खरं जंगल नाही।
पाण्याचं जंगल दिसलं, कडेची डोंगरावरची झाडाची सावली पडली का खाली काय दिसतंय? मग आपण जर गेलो बाजारात गेलो, लग्नात गेलो, तमाशात गेलो, आपण तमाशाला गेलो तरी आपण काय बदलणार आहे? आपण आहे तेच आहे. ते उदक धावत किती कुठे गेले, ती लाट पाहिजे तितकी हवेत तिकडे धावत गेली, हवे तिकडे जिकडे पळायचे तिकडे, तरी ती पंडूसुता ती उदक स्वरूप असल्यामुळे तिची एकात्मता केव्हाही मोडत नाही. मग आपण कुठं गेलो, पर मातीतही गेलो तरी आपण काय ब्रह्मचैतन्य आहोत. आपण मातीत गेलो ही मायावी कल्पना आहे म्हणून म्हणणे, नाही तर माती सुद्धा काही वेगळी राहिलेली नाही, सर्व जर ते तर. त्याप्रमाणे हा भक्त सर्वोत्तपरी मद्रूप झाल्यावर मी परमात्मपणाने सर्वत्र भरलेला असून तो सर्वोत्तपरी माझ्याकडे मत स्वरूप आला. मी परमात्मपणाने सर्वत्र भरलेलो आहे. मी कुठे आहे? सगळीकडे तोच आहे. आणि तो सर्वोत्तपरी माझ्याकडे मत स्वरूप आला. मी सगळीकडे आहे आणि तो माझ्याकडे आला. मग आता तो माझ्याकडे आला तरी कोण झाला? लाट मध्यभागी गेली तरी कुठे गेलेली? पाण्याशी समरस आहे. असे होणे हीच कोणी माझी यात्रा होय. ह्या यात्रेची खबर आहे हो? ह्या यात्रेकरूंना, ह्या यात्रेकरूंना ही यात्रेची खबर आहे का? नाही ना? हा, असे समज. आणि त्याचे शरीराच्या स्वभाववशात तो काही एक कृत्य करण्यास बसला. त्याच्या शरीरात, त्याच्या स्वभाववशात त्याला वाटलं. तुम्हाला माहिती आहे का, ते स्वामी समर्थ बसले आणि गोट्या गोट्या खेळत बसले. ते म्हणले, एक त्यांचा भक्त आला, काय बाबा तुम्ही कुठं गोट्या गोट्या खेळत? म्हणले, ह्या गोट्या गोट्याचे जी सगळी जी माणसं आहेत ना, ही गल्लीत गेली, ह्या मारला, ही राणी झाली, हा राजा झाला, आणि ही सगळे काय आहे? सगळं या गोट्या गोट्याचे आहेत या. मग तो त्याच्या स्वभाववशात तो काय कृत्य करण्यास बसला, कृत्य आरंभले, तरी त्या कृत्याच्या निमित्ताने मीच त्याला भेटतो. काय सांगायचं होतं मला, की सगळे कर्मसुद्धा ब्रह्म आहे असं एखादंचं उदाहरण, प्रमाण नको, कर्मच ब्रह्म आहे समजा. त्याप्रमाणे हा कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, तशी तो जे काही कर्म करायला बसला, तो काय कर्म करायला बसलाय ते सुद्धा काय होतो? मी ते कर्म होऊन जातो. ते कृत्य आरंभले तरी त्या कृत्याच्या निमित्ताने मी त्याला भेटतो. हे पंडूसुता, अशा स्थितीत हे कर्म व कर्ता हा भेद जाऊन मी जो आत्मा त्याच्याशी एकरूप होऊन आत्मे करून मला पाहिले असता मद्रूपच म्हणजे पूर्वी असतो तोच फक्त अबोध जातो. काय जातो? आपला फक्त बाबाकडे जाऊन अबोध जातो. म्हणजे आपल्याला काय होतो? बोध होतो. काय बोध होतो आपल्याला? हा हा झालं की नाही आपल्या सगळ्यांना तो बोध? आहे की नाही? आता काही टेन्शन राहिले? आता काही टेन्शन राहिले नाही. तुम्हाला राहिले? म्हणजे पूर्वीच असतो तो बघतो, बोध त्याला होतो, अबोध निघून जातो आणि कर्म आणि कर्ता असा भेद शिल्लक राहत नाही. आता करता कर्म करावे हे तया कुंडले स्वभाव आहे. आणि जरी करी आगवे तरी तो अकर्ता. हे पहा, ज्याप्रमाणे आरशाने आरशाला, या ओळीला येऊन आपण थांबलो होतो. कारण हे पहा, ज्याप्रमाणे आरशाने आरशाला पाहिले असतात ते न पाहणे होत असते, किंवा सोन्याने सोने झाकले तर ते झाकणेच होत, ते न झाकणेच होत असते. दोन आरशाने आरशाला पाहिलं काय होणार आहे? एकमेकाला पाहिल्यासारखं होणार. दोन माणसांनी एकमेकाला पाहिल्यासारखं होणार की नाही? होणार की नाही? मी आरशांचं सांगायचं होतं त्यांना, आपल्याशी काही संबंध नाही. दोन माणसांनी दोनला पाहिलं तरी ते स्वतःला समजतात, कोणीच कोणाला पाहिलं नाही, कारण दोन वस्तूच नाही. लाट त्या समुद्रावर पळत गेली म्हणून त्याला कळालं का आपल्या अंगावरून लाट पळून गेली? नाही, त्याला जाणीवच नाही, कारण लाट हे कोण आहे? माझं स्वरूप आहे, म्हणजे पाणीच आहे. त्यामुळे दोन माणसांनी दोनला पाहिलं तरी कसं पाहिल्यासारखं होणार का? नाही होणार. आरशांनी पाहिलं तर आरशांनी नाही होणार. तो आरशाचा दृष्टांत आपल्यासाठी सिद्धांत. आणि दुसरं उदाहरण दिलं, हा डबा केला सोन्याचा डबा आणि ले दागिने त्या आजीकडं. त्या आजीने काय केले? ते दागिने ह्या डब्यात बांधून ठेवून दिले, असे झाकून ठेवले का नाही डब्यात? किती दागिने होते आजीकडं? डबाभर दागिने.
आणि आजीने डब्यात ठेवून दिले, आहे का नाही? झाकून ठेवले का नाही आता? कारण डबा कशाचा आहे? हां, प्लॅस्टिकचा आहे म्हणतात गोड. आणि पहिलं मी म्हटलोय डबा सोन्याचा आहे. डबा सोन्याचा आहे आणि त्याच्यात तिने म्हातारीने झाकून ठेवलं. मग आता सोनं झाकले का? बर बर, अंगठीच्या रूपाने सोनं झाकलेले आहे का? नाही का नाही? तसे जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. अंगठी दिसे, अंगठी दिसली तरी ते काय म्हणतात? काय दिसे? सोने दिसे. भिंती दिसल्या तरी काय म्हणतात? ते माती दिसे. आणि सगळा जगताचा भास दिसला, सगळे वेगवेगळे प्राणी मात्र दिसले तरी कोण दिसे? जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. बरोबर. आपण 75ला काल आलो होतो आणि आता आपण इथून पुढे सुरुवात करूया. सोन्याने सोने झाकले जात नाही, आरशाने आरशे पाहिले नाहीत, कारण दोन्ही आरशे मिळून काय? काचच आहेत त्या, आहे की नाही? फक्त त्यांना प्रेम लाकडं बसवली म्हणून आपल्याला वाटलं ते वेगळे आहेत. दिव्याने दिव्याला प्रकाशले असता ते प्रकाशन न करणे होय. बघा, दिव्याने दिव्याला प्रकाशिले असता ते प्रकाशन न करणे होय. त्याप्रमाणे मद्रूप होऊन कर्म करणे ते कर्म करणे कसे होईल? दिव्याने दिव्याला प्रकाशले, या दिव्याने या दिव्याला प्रकाशलं, बरोबर की नाही? दोन ट्यूबलाईट आहेत का नाही? दोन ट्यूबलाईट आहेत का नाही? प्रकाश किती आहेत? हा, कोण? प्रकाश दिसायला दोन आहेत, ट्यूबलाईट ही दोन आहेत. हे आकार वेगळे आहेत पण चैतन्य शक्ती. सोनं वेगळे आहे, समजा अंगठी वेगळी आहे, बांगडी वेगळी आहे, चैन वेगळी आहे, पण सगळे मिळून काय? बस. त्याप्रमाणे मद्रूप होऊन कर्म करणे, हे कर्म करणे कसे होईल? मद्रूप होऊन म्हणजे काय? ब्रह्म होऊन कर्म केलं तर कर्म कसं होईल? कर्म सुद्धा काय होणार? सहज ते कर्म ब्रह्मार्पण झाले. समजा झालेच तर कर्म, वास्तविक कर्म सुद्धा नाही, पण आता आपल्याला नादी लावायचं, हे कर्म ब्रह्मार्पण कर, आमो कर, तमो कर. या जगात एकच वस्तू नटलेली आहे सगळ्याप्रमाणे. तो कर्म करीत असतो, तरी पण मी करता असून अमुक एक कर्म मला कर्तव्य आहे असा अभिमान जेव्हा नाहीसा होतो, तेव्हा त्याचे सर्व करणे न करणे होत असते. जोपर्यंत आपल्याला असं वाटतं ना, आपण कीर्तन करतो, आपण भजन म्हणतो, आपण नियोजन करतो, आपण स्वयंपाक करतो, तोपर्यंत त्याचं ते करणंच आहे. आणि हे सगळं करून परत मी काहीच नाही केलं. बघा ना, तुकाराम महाराजांनी एवढा गाथा केला तरी ते म्हणतात आपण काहीच केलेलं नाही. आणि आपण काहीच केलेलं नाही तरी आपण सुद्धा काय म्हणतो? मी बरंच काही केलेलं आहे. आणि त्यामुळं चोरी न करता जो म्हणे मी चोरी केली, तो राजद्वारी त्याला लहान थोरं सुद्धा लाता बुक्क्याचे मार देतात. तो म्या नाही केले, ऐसे जेनी जाणितले, तो सुटला का? बघा, तो कर्म करीतो तरी पण मी करता असून अमुक एक कर्म मला कर्तव्य असा अभिमान जेव्हा नाहीसा होतो, तेव्हाच त्याचे सर्व करणे न करणे होत असते. आणि तो मैतीचा कोरा माडका तोच आहे. याने सगळं केलं परंतु आज याला पेटवायला आणलाय, यांनी काहीच केलं नाही. हा जसा कोरा आला होता आईच्या पोटातून तसाच आम्ही आला तर कसा पाठवतोय? कोरा. यांनी काहीच केलं नाही, मग त्याला जन्म मरण नाही, मग मागली या जन्मा मुक्त झालो, मग जन्म नाही रे त्याला, मग जन्म नाही त्याला. आणि काल्याचंही मडकं तसंच आहे, त्यांनी काही केलेलं नाही. त्याला सर्व क्रिया कधी विचारला आपण का बरं कोरं मडकं फोडायचं? ते जर म्हणले हा कोरा होता, असं कुठं वाटते कोरा होता? उलट डब्याला तर लिफाफा दिला जातो, यांनी एवढी कर्तृत्व केलेली. आणि जर ते म्हणले खरोखर हा कोरा नव्हता, तर मग यांनी कोणतं मडकं आणलं पाहिजे? घरातलं उचलून आणलं पाहिजे जुनं मडकं, आहे की नाही? पण नाही, नवीन. आणि दारू पिऊन मेलेलं आहे, त्याचं काय करायचं? त्याला कोणतं मडकं आणायचं? त्याला बी कोर, दारू बी प्याला नाही आणि यांनी पोथी वाचली नाही, हा बाबा बोवा नाही झाला आणि तो गुंड झाला नाही. हे वास्तव आहे. पिक्चर मधला माणूस दारू पिऊन पडलेला, तो खरंच दारू पिलेले काय? तो पाणीच पिलेलं आहे, पण त्याने तुम्हाला दाखवलं दारू पिऊन जिंकतोय. आता तो जिंकतोय का बघणारा जिंकतोय? ही मोठी गंमत आहे का नाही?
त्यांनी बघणारला चांगल्या माणसाला काय करायला लावलं? जिंगायला लावलं त्याने. त्याला सर्व क्रिया मी मत्स्वरूप झाल्यामुळे त्याच्या सगळ्या क्रिया कशा झाल्या? भगवत रूप. त्याची सगळी कर्म भगवत रूप आहे. आपली फक्त पूजाच भगवत रूप आहे. रिक्षा चालवणं कसं आहे? आपलं भगवत रूप आहे. त्याच्या सर्व क्रिया मत्स्वरूप झाल्यामुळे त्या सर्व क्रिया म्हणजे जे जे काहीच न करणे होते. बघा, त्यांनी सगळ्या क्रिया केल्या बी, पण त्यांनी काहीच केले नाही. आताही ते शोभतंय, मी शेंगा खाल्ल्या नाही आणि मी टरपलं उचलणार नाही. त्यावेळेला टिळकांनी खरोखर शेंगा नव्हत्या ना खाल्ल्या? हा, नव्हत्या खाल्ल्या खरोखर. हां, नव्हत्या खाल्ल्या. पण आता तुम्ही हेच वाक्य शेंगा खाऊन सगळ्यांच्या समोर तुम्ही परत बोलू शकता काय? मी शेंगा खाल्ल्या नाही, मी टरपल. तेव्हा गीतेचा बोध फलद्रूप झाला. गीता समजली. तुम्ही हा सरळ सरळ खोटं बोलतो. तुझी बुद्धी अजून तेवढी तीव्र झालेली नाही. कारण काय होईना जाय, काहीच न करणे होते. बघा, त्याने त्या सर्व क्रिया म्हणजे जे जे काहीच न करणे होते व त्याचेच नाव माझे खुणेने मार्मिकतेने पूजन. आता त्यांनी काय केले? कर्म नाही केलं, काय केली? देवाची पूजा. म्हणून हे कपिल ध्वजा तो ज्या ज्या यथासांग क्रिया करतो, म्हणजे वारीला जातो, सकाळी काकडा करतो, हरिपाठ करतो, तो ज्या ज्या क्रिया करतो त्या सगळ्या काय होतात? आणि तो जेवतो, झोपतो आणि अर्जुनाला लढाई करणारे त्या क्रिया होणार का? पूजन. लढाई पूजा होईल का? लढाई पूजा होणार ना? म्हणून हे कपिल ध्वजा तो ज्या ज्या यथासांग क्रिया करतो तरी पण ते न करणे न केल्याप्रमाणे निर्माण होते. त्या महापूजेने, बघा एक वाक्य पुढे गेलं, त्याला सर्व क्रिया मी मत्स्वरूप झाल्यामुळे त्या सर्व क्रिया म्हणजे जे जे काहीच न करणे होते ते त्याचेच नाव माझे खुणेने मार्मिकतेचे पूजन आहे. खरं पूजन त्यांनी ते केलेले. यांनी अगरबत्ती लावून सुद्धा पूजन नाही केलेले, पण यांनी जे कर्म केलं, उदाहरण आलं माझ्या लक्षात. सजन कसाया मांस विकलं. मांस विकलेल्या व्यक्तीला तुम्ही पूजा केली म्हणाल का? तो जर म्हणला मी पूजा करतोय आणि काळ्या पिशवीत बांधून देतोय, तुम्हाला कसं वाटेल गव्हाणे साहेब? पटेल का तुम्हाला? हे पटेल? हां, मग बरोबर. तुम्हाला पटेल ना मामा? हां, कर्म आहे ते. बरोबर. तुम्ही अलीकडच्या काठावरून बोलले कर्म करणेचे, पण ते कर्मच काय आहे? आता इथं सांगितले कर्मच ब्रह्म आहे. मग सांगा बरं त्यांनी. आणि खरोखर जर तुम्हाला एखाद्या वेळेला तुमची श्रद्धा नसताना तुम्हाला एखाद्याने फसून दिलं, समजा अंड दिलं तुम्हाला फसून, तुमच्या हातात आल्यावर काय व्हायला पाहिजे? त्याचा सत्यनारायणाचा प्रसाद होऊन जाणार. तो प्रसाद होऊन जाणार तुमच्यासाठी. अशी झाली का कुठं घटना एखादी? मीराबाईची. अजून आपल्या संप्रदायात हां, यांना नारायण महाराज जालवणकरांना अरे मोठा बाबा दिसतोय ना म्हणून मुद्दाम त्यांनी काय केलं? मांस पाठवून दिलं. त्यांनी हात लावला, तुम्ही प्रसाद म्हणून घेऊन जा. म्हणून जर आपण म्हणलं असतं ए ठेव ग फ्रीजमध्ये, तर मग काय झालं असतं त्याचं? हां, ते म्हणजे देवाकडे गेलं सगळं माल आपल्याकडे येतो का? देवाकडे अर्धा ना आपल्याकडे अर्धा जातो. असं कोणत्याही बाबांकडे गेलो ग रिटर्न भेटणार तो माल. त्यामुळे तो त्यांनी घरी नेऊन पाहिलं तर प्रसाद झाला तो. असं होणार. विष दिलं होतं मीराबाईला, पण काय झालं त्याचं? अमृत झालं. म्हणून हे कपिल ध्वजा तो ज्या ज्या यथासांग क्रिया करतो तरी पण ते न करणे न केल्याप्रमाणे निर्माण होते. केलंय, शेंगा खाल्ल्या पण नाही खाल्ल्या, त्या महापूजेने तो माझी पूजा करीत असतो. बघा, पहिलं पूजन सांगितलं आणि आता त्याची काय चाललेली आहे? महापूजा आहे आता त्याची. ही तुमचं आपलं चाललंय. श्रीपाद बाबांच्या कृपेने आपलं ते चाललेलं आहे. पण आता आपल्या कधी डोक्यात घुसणार ते राम जाणे, आहे की नाही? डोक्यात बी घुसलेले, पण ते धरसोड होती. गाडी कशी खड्ड्यात आपटते चांगली चालते, खड्ड्यात आपटते चांगली. ती जशी चांगल्या रस्त्याला कसं पोटातलं पाणी हलवून नाही देत गाडी, तसं आपलं झालं पाहिजे बोधाची स्थिती. याप्रमाणे आता ड्रायव्हर काय करतोय? पूजा करतो.
दुकानदार काय करतात? पूजा करतात, महापूजा करतात, पूजा नाही करत. आता एखादा जर भाजीचा धंदा करत असेल तो काय करतोय? मग सावता महाराज तेच करत होते, महापूजा करत होते, महापूजा. रोहिदास सांबार काय करत होते? महापूजा करत होते. आणि सेना महाराज काय करत होते? महापूजा. राजाला कळली ना एक दिवशी, राजाकडं एक दिवशी लेट झाले चिंतनामध्ये ते, आणि मग देवाला काळजी पडली. राजा म्हणजे डोकं कसं असते, राजाचं डोकं लय फास, त्याचं कोण ऐकायचं नाही राजाचं, तो म्हणाल तशी. आणि राजा लेट होणार म्हणलं तर देवाला काळजी पडली, आणि देव धोपटी घेऊन गेला, वस्तारा वगैरे साबण बिबण आरसा, आणि दिलं त्या राजाच्या हातात. आणि साबण लावून दाढी करायला लागला तर आरशात राजा बघायचा, तर इकडून राजा आणि दाढी करणारा कोण असायचा? देव. म्हणलं आज काय वेगळंच आहे बाबा, आज वेगळंच म्हणले अनुभव येतोय. मग ठीक आहे, दुसऱ्या दिवशीच्या ते बरोबर आले. कोण? सेना महाराज. दुसऱ्या दिवशी आले तर तसं नाही आरशात दिसलं. ते म्हणले मला कालच्या सारखी दाढी कर. म्हणले कालच्या सारखीच झाली. नाही म्हणले काल आरशात देव दिसत होता. असं करील काय देव काम आपलं? 100% करतो. आपलं करतो म्हणजे तो कोणाचं करतोय? त्याचंच तो करतोय, फक्त आपला आपलेपणा संपला पाहिजे. तो महापूजा करीत असतो. त्याप्रमाणे तो जे जे बोलेल ती माझी स्तुती आहे. काही पण बोलू दे, येड्यासारखं काय पण बोलू द्या, ती त्याची स्तुती आहे. तो जे पाहिल ते माझे दर्शन आहे. त्यांनी मामाकडे पाहिलं तरी मामा कोण दिसेल? तुकाराम महाराज म्हणतात, भूती देव मनोनी भेटतो या जना, नाही हे भावना नर नारी. मी महिलांना भेटलो का पुरुषांना भेटलो हे माझ्या डोक्यात नाही, कारण माझे तो जे जे पाहिल ते माझे दर्शन होते. त्याच्या बाहुलीच तिथं केलेले रूप पाहता इकडून जे बाहेर दिसणार तेच त्याला दिसणार. ही आत्मात असल्यावर जगात तसंच त्याला दिसणार. तो चालेल ती अद्वय, तो चालेल ती अद्वय जो मी त्या माझी यात्रा होय. तो जरी म्हणला सकाळी किंवा जेवून झालं एक राऊंड मारून येतो, ती त्याची काय यात्रा आहे त्याची. हे कपिल ध्वजा, तो जी कर्मे करील ती माझी पूजा होय. तो जी कल्पना करील तो माझा जप आहे. डोक्यात पडल्या पडल्या माझ्या डोक्यात असा विचार आला तर तो काय चाललाय? त्याचा जप चाललाय. आता तुमच्या घरी आलो तुम्ही जर पडलेले तर डोक्यात काय चाललंय तर मी तुम्हाला काय विचारलं पाहिजे? काय जप किती वेळ करणार आता तुम्ही? याचं म्हणलं बाय, आता जप किती वेळ करणार, जरा थांबा. आज कमीत कमी आपला आपल्यात तरी निश्चय झाला पाहिजे. समजा मला माहिती आहे हे आणि मी साधक आहे, तरी हे जरी तंद्रीत असले, आता समजा यांना डुकलंय लागलं तर मी काय समजलं पाहिजे? हे समाधीत आहेत. आणि चिंतातूर दिसले, समजा एखाद्या वेळेला लक्ष नसतं माणसाचं, दुसरीकडेच बघत असलं तरी आपण काय समजायचं? समजा आता यांनी चंदूबाबांनी माझ्याकडे बघायच्या ऐवजी तिकडून जर 2-3 माणसं आली सारखं तिकडे बघत बसल्यावर मी यांच्यावर खेक असलं पाहिजे का नाही? मी काय समजलं पाहिजे? मी नाही समजणार, पण मी समजलं पाहिजे कोणला बघतात चंदूबाबा? देवाला बघतात. तो जी कल्पना करेल तो माझा जप आहे. कारण त्याच्या बाबांनी काय केलेली, बाकीच्या सगळ्या कल्पना काढून टाकल्यात त्याच्या. एका जनार्दनी कल्पचे मोराला, तोची हरी झाला ब्रह्मरूप. मग संकल्पाही वरी नाही मन, त्याचं मनच त्यांनी खाऊन टाकलं. मग त्याच्या कल्पना आहेत त्या सगळ्या कोणाच्या झाल्या? आता कल्पना देवाविषयीच कल्पना झाल्या त्याच्या. तो ज्या ज्या स्थितीत तो कल्पना करील तो माझा जप आहे, व तो ज्या स्थितीत असेल ती माझी समाधी अवस्था होय. ज्या स्थितीत असेल, काम करताना सुद्धा आपण मग्न होतो. आणि खरोखर आपले सगळे प्रपंच, आपला जेवढा प्रपंच आहे ना, बाबांनी अनुग्रह दिलाय त्या दिवशीपासून आपण समाधी स्थितीत आहे. हे यांना बाकीच्यांना पटायचं नाही, कारण त्यांनी उन्हाडक्याच केले असतील. त्यामुळे त्यांना वाटणार हा अरे मनापासून ज्यांनी केलंय त्यांचं काय, हे खरं आहे. जे क्षणी अनुग्रह झाला ते क्षणी मोक्ष झाला. बंधन काय आत्म्याला बोलू नये. जे बाबाकडून तसं आहे, तुमच्याकडून तसं नसेल तर त्याला काय करणार? तुमच्याकडून तसंच आहे, त्यांच्याकडून तसंच आहे. तू मुक्त आहे रे,
तू बद्ध आहे ही तुझ्या डोक्यात आलेली खुळ आहे. मुक्त होता बरी तू बळे झालायस बद्ध. घेऊन छंद माझे माझे तुला क्लिअर केले, सांगितले. आता तुझ्या डोक्यात बसत नाही तर काय करायचं. प्रत्येक क्रिया साधकाची, प्रत्येक क्रिया साधूच्या संगतीत राहून राहून जर त्याने ती लकब प्राप्त केली असेल तर त्याची प्रत्येक क्रिया समाधी अवस्था आहे. उदाहरण तुम्हाला सांगायचं तर देव भांडता कांडता हरी बोला, नाथबाबाच्या हरिपाठातलंच आहे ना. हरी बोला देता हरी बोला घेता, उठता बैसता हरी बोला, भांडता कांडता हरी बोला. मग तुम्ही सांगितलं तेच चाललंय आमचं भांडण असलं तरी आम्ही समाधीत, काढणं चालू असेल तरी समाधीत. आणि मग तुम्ही झोपले असेल तेव्हा, आता एवढं तुम्ही डोकं चालवाय पाहिजे, एवढे सगळ्यात जर आम्ही समाधी आहे तर झोपेत काय करतोय आम्ही. हे याला म्हणायचंय केले उपकार सांगू मी काय. आमचं घर होतं कुडाचं आणि आता झाले स्लॅबचं, काय सांगू आता बाबाचे उपकार. हे नाहीत, हे केले उपकार सांगू मी काय. बघा आम्हाला जाणीव करून दिली वास्तव काय, काय सांगू आता संतांचे उपकार. समाधी अवस्थेत या बापरे बाप, हे पटलं येडा होईल का नाही माणूस. बरं येडा झालो तर तो स्वतः म्हणेल बाहेर जाऊन, येडा झालो रे येडा झालो, येडा झालो रे येडा झालो म्हणेल तो. म्हणजे तो काय झालाय या येड्यांच्या सापेक्ष कसा झालाय तो. त्याला खरं कळालं, खरं कळालं. गर्जना केली होती की नाही, कोणी केली होती बरं गर्जना रात्री 12-1ला. नाथबाबांनी येडा झालो रे येडा झालो येडा झालो. मी साहेबांना म्हणलं, साहेब म्हणले मी घरात सुद्धा आहे ना असं डुलत डुलतच असतो अभंग म्हणताना. मी म्हणलं मग तुम्ही वेडी तेव्हा होणार, माळशेजच्या घाटात मधी गाडीतून उतरायचं आणि पुढं जाऊन नाचायचं, मग समजायचं खरं वेडे झालो आपण. अजून तेवढे झालेलो. हे खरं आहे ना अतुल मामा. हा कारण त्याचं नाव आहे पग घुंगरू बांध मीरा नाची रे. पुढं काय, पग घुंगरू बांध मीरा नाचीने वो अपने मन में, असं काहीतरी. कोण सांगू शकतं, कोण महाराजांना मदत करू शकत. हाँ ठीक आप अपने मंदिर में मैं मीरा के प्रभु गिरधर नागर, पग घुंगरू बांधे मीरा नाची. त्याच्यामध्ये रस्त्याला आणि म्हणून त्यांना राग आला. ती मीरा म्हणजे काय आपल्या गावातली पोर नव्हती, गरीब माणसाची. कोणाची पोरगी होती, राजाची पोरगी. गल्ली गल्लीत नाचायला लागली घुंगरं बांधून. म्हणलं राग येईल त्याला, घुंगरं बांधून कोण नाचायचं. हा आणि त्यामुळं त्यांना राग आला होता की आपली राजाची पोरगी खुशाला घुंगरं बांधून नाचती. हा पग घुंगरू बांध मीरा नाची रे, मैं तो मेरे नारायण की आप ही हो गई दासी रे, लोग कहे मीरा हो बावरी, न्यात कहे कुल नासी रे. बघा लोक म्हणले वेडी झाली आणि घरातले म्हणतात ही घर नाशिनी. विष प्याला राणाजीने भेजा, पिवत पिवत मीरा हासी रे. आता आपल्याला सांगून दिलं अमृत विषाचा प्याला आहे घ्या. तुम्ही म्हणणार याला द्या माझा नाही आहे की नाही. आपल्याला नको याला देऊन टाका आहे की नाही. मीरा के प्रभू गिरधर नागर, सहज मिल अविनाशी रे. सहज मिळाले कोण, अविनाशी. आपल्याला सहज मिळालेले. त्याची स्थिती माझी समाधी अवस्था आहे. बघा तो ज्या स्थितीत असेल ती माझी समाधी अवस्था आहे. ज्या स्थितीत असेल. गाडी चालवताना काय असते आपल्या मनात, गाडी चालवताना काय आपल्या मनात, काय गोरडे बाबा. कामधंदा करताना काय आपल्या मनात, डोक्यात दुसरं काही घुसते का आपल्या. होय काम करताना सुद्धा जर डोक्यात काही घुसत असतं आपण इथं आलो नसतो. आता शिनेलकर थोडे लेटच येतात, नेहमीच थोडे लेट येतात ते, पण तरी त्यांच्या गाडीत काय डोक्यात आहे बरं, नामाची का नाही. मग
म्हणून ते येतात. जर त्यांच्या डोक्यात नाम नसतं तर ते लेट सुद्धा आले नसते, आलेच नसते ते. असं हां, तुमचं बरोबर आहे. तुमचं तुम्हाला वेळ लागलेले म्हणून तुम्ही धावत पळत येत आहे असं मला सांगायचं. हां, जसे सुवर्णाशी सुवर्णाचे कंकण सदाचेच अभिन्न असते. आपण देवापासून लांब आहे, देवापासून लांब आहे. आपण बांगडीपासून सोनं लांब आहे, बांगडीपासून सोनं लांब नाही, सोनच बांगडी झाली. का बरं सोनच बांगडी का झाली? चला मला आध्यात्मिक उत्तर पाहिजे तुमच्याकडून. देव जगत का झाला? सोनत बांगडी का झाला? देव जगत का झाला? देव पहिलं काही नव्हतं तेव्हा देव जगत का झाला? प्रमाणास प्रमाण पाहिजे, प्रमाणास. महाराज एकलेचेनी कंठवेना म्हणून त्या सोन्याला करमत नव्हतं. कोणत्या सोन्याला? आपल्या मुलाला. सोन्याला करमत नव्हतं म्हणून सोनं बांगडी झालं, अंगठी झालं, चैन झालं, अजून काय काय होतं सोनं. त्यामुळे त्याला म्हणतात ही कुलालमतीचे कुंभ गर्भ उमटती नाही. तिकडं कुंभार आणि माती हे दोन आहे. एक उपादान कारक आहे कारण आहे, एक निमित्त कारण आहे. निमित्त कारण कोण आहे? कुंभार आहे. आणि उपादान कारण कोण आहे? अंगठीमध्ये उपादान कारण आणि निमित्त कारण कोण आहे? आपल्या चालू विषयाला एकलेचेनी कंठवेना. मग सोन्याला करमत नव्हतं म्हणून ती अंगठी झाली. याच्यात उपादान कारण कोण आहे? शाबास. आता ऐसी, त्याचं नाव आहे बरं का, ऐसी लागी लगन. काय कळालं मीराला? अरे सोन्याला करमत नव्हतं म्हणून तो कोण झाला? अंगठी झाला. देवाला करमत नव्हता म्हणून रवींद्र येलकर झालं. आणि हे ज्या दिवशी कळालं ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, ओ तो गली गली हरि गुण गाने लगी, महलों में पली बन के जोगन चली, ओ तो मीरा दीवानी कहने लगी ऐसी लागी लगन. असं कीर्तनाला झालं, आपण उभं राहिलो आपल्याला झालं पाहिजे. असं कीर्तनात आपल्याला झालं पाहिजे. असं साहेबांना होतं. साहेब आता पण तसेच आहेत बघा. ऐसी लागी लगन अशी बसले, काम झालं. काय चाललं होतं आपलं? कोणाला करमत नव्हतं? सोन्याला करमत नव्हतं म्हणून तो झाला. देवाला करमत नव्हतं म्हणून यांनी एवढे राडा केलेले. हा राड आहे. उलट सर्व सुकले आलो सर्व अलंकार. आणि दागिने एवढे घातले तरी आता भीती काय राहिलेली नाही. डर किधर गया? डर पीछे गया. कारण आता काय झालेले, डरच्या जागेवर काय टाकलेले? दगडी टाकलेली आहेत. पलटी झालं. तो जी जी कर्मे केली ती माझी पूजा कल्पना जप आहे बा. जसे सुवर्णाशी सुवर्णाचे कंकण सदाचेच अभिन्न असते. बांगडी जरी झाली तरी ती स्वतःला काय समजते? सोनं. सोनं कधी म्हणले का मी बांगडी आहे, मी बांगडी आहे? मग बांगडी आहे कोण बोलतंय? हे दुसऱ्याच्या दृष्टीने कोण आहे ती बांगडी? तिच्या दृष्टीने कोण आहे ती? आपल्या दृष्टीने, लोकांच्या दृष्टीने महाराज आहे. आपल्या दृष्टीने कोण आहे आपण? चैतन्य आहोत आम्ही. महाराज पण नाही व्हायचं. महाराज झालं तरी काय झालं? तो अटकला. महाराज झालं तरी खोटं खोटं व्हायचं. आता बघा बरं, आताचे काही टी व्हीमध्ये शिवाजी महाराज होतात, संभाजी महाराज होतात. मग ते तेवढ्या पुरतंच आहेत का नाही? तसे आपण महाराज बी झालं ते केवढ्या पुरतं व्हायचं? तेवढ्या कामापुरतं.
सदाचे अभिन्न असते, तसा तो या चौथ्या ज्ञान लक्षणात्मक भक्तियोगाने माझ्याशी नेहमी अनन्य अभिन्न असतो. माझ्याशी नेहमी अनन्य अभिन्न असतो. कधी कधी असतो? नेहमी. आणि अनन्य साहेब म्हणतात त्याला न अन्य, त्याला दुसरं काहीच नाही वाटत, मी तोच आहे. पाण्यात जशी लाट, कापुराच्या ठिकाणी जसा परिमळ व रत्नाच्या ठिकाणी जसे तेज भिन्न नाही. रत्नापासून तेज भिन्न आहे का? पाण्यापासून लाट वेगळी का? कापरापासून त्याचा स्वच्छपणा वेगळा आहे का? कापूर मऊ आहे, स्वच्छ आहे. अजून काय त्याचा तिसरा गुण सांगितलाय? स्वच्छ म्हणजे शुभ्र झालं, मऊ आहे आणि परिमळ आहे. करेक्ट. हे शोभतात. आता यांना काय म्हणत असतं मी नेहमी वरचे बसणाऱ्यांना? मान्यवर. हे मान्यवर मध्ये वळ. परिमळ. परिमळ कोणाचा आहे? कापराचा. आणि मऊपणा कोणाचा आहे? आणि अजून काय राहिलं त्याच्यात? शुभ्रपणा कोणाचा आहे? कापराचा आहे. तसं हे सगळं कोणाचं आहे? जगतच परमात्म्याचंच आहे ते. ते वेगळं नाही. परिमळ आणि रत्नाचे दे जसे भिन्न नाही. फार काय सांगावे. जसा तंतुशी पट पै पटत व तंतू झाले, परी ते तंतुशीच बनले आहे. काय मामा पुढे काय? करेक्ट. हे पण बरोबर. ते म्हणले एवढंच येतंय. ऐसे खोली डोळा पाहे तै ऐक्य. काय बोलायचं होतं तुम्हाला? नाही ना, तुम्ही कीर्तन खूप छान करता. ते म्हणले एकच झालं तरी एवढं छान करतं म्हणतात. किती? एक झालं का? दोन? एकच झालं. एकात एवढे आम्ही खुश आहे म्हणलं. बघा तुम्ही आता हसून खेळून टचकेदार आहे. फार काय सांगायचं. जसा तंतुशी पट किंवा मृत्तिकेशी घट नेहमी ऐक्याने असतो. मातीशी मातीला सोडून माडका आहे का? आणि हा तंतूला सोडून आहे का कपडा? आता त्यांना कपडा तंतूला सोडून नाही, तंतू कपड्याला सोडून नाही, आणि माती मडक्याला सोडून नाही. हेच सांगायचं का नाही त्यांना? का आपण देवाला सोडून नाही? आपण देवाला सोडून आहे नाही. मेलो आणि मरे जागा जन्माला यायच्या अगोदर तेव्हापासून आपण हे कळून घेण्या एवढंच नाव आहे पारमार्थ. याचाच नाव पारमार्थ. एवढं समजलं का झालं. गणगोळ्या उगळणे, लय काहीतरी करीत बसणे, हिंडफिरिस्तीपणा करणे. हिंडफिरिस्तीपणा हे कळण्यासाठी. हे कळत नसेल तर मग काय होणार? मग पाळावं लागेल. मृत्तिकेशी जसा घट ऐक्य रूपाने असतो, तसा तो माझा भक्त नेहमी माझ्याशी अभिन्न ऐक्य रूपाने असतो. वेगळाच नाही. तुका म्हणे वेगळा नव्हे, हरी हा भोवती भोवताली. अर्जुना या एकनिष्ठ स्वयंसिद्ध एकनिष्ठ आहे. कोणाशी? बांगडी कोणाशी एकनिष्ठ आहे? सोन्याशी. बरं ती बांगडी नव्हती सुद्धा तेव्हा सुद्धा काय होतं? स्वयंसिद्ध आहे. अशा अभेद भक्तीच्या योगाने या यच्च यावत दृश्य मात्रामध्ये तो ज्ञानी भक्त. हे सगळं सांगितलं. आता ह्या दृश्य मात्रामध्ये ज्ञानी भक्त दृश्यत्वाने नाम रूपाचा बात करून गोल बांगडीचा आकार आणि बांगडी या नावाचा आणि गोल या आकाराचा जर त्याग केला त्याने तर खाली काही शिल्लक राहत नाही. सोनं. तसा नाम रूपाचा बात करून या नामाचा आणि या रूपाचा बात करून त्यास अधिष्ठान रूप जो मी द्रष्टा, त्या मला द्रष्ट्याला आत्मत्वाने जाणतो. डायरेक्ट मला येऊन भेटतो. बाकीच्या गोष्टीचं त्याने ते ड्रॉप करून टाकलेलं आहे. त्याचे दिसतंय त्याला टाकून उपाधी या नाही. हा तुम्ही नाही. ज्ञानेश्वरीची या उपाधी माझी गुप्त, नाम आणि रूप या उपाधी माझी गुप्त. बांगडी आणि गोल याच्या गुप्त काय आहे? सोनं.
आता सोनं गुप्त आहे का? सोनं जर गुप्त असतं तर बांगडी कशावर आली असती, आकार कशावर आला असता? मग देव गुप्त आहे की नाही? आता देव ओपन आहे. कसा आहे हा? काय आपल्या सगळा तोच नटलेला आहे. पण ते आपल्या काय झालं पाहिजे, बुद्धीमध्ये काय झालं पाहिजे, फिट झालं पाहिजे. आता कळाले मात्र 100% आपल्याला. आता आपल्याला काय करायचं, फक्त पेट. तो जात्यावर दगड ठेवलाय, तो कशाला? 2 माणसं जाती दळत असताना जर एखाद्याने जर हिसका मारला तर तो दगड कोणाला मारायचा आहे? हा, तो दगड कशासाठी ठेवलाय? तो खांब जर हलायला लागला तर दोघांचे दात पडतील, म्हणून तो ठोकून ठोकून हलवून खुंट आधी करावा बळकट, मग तयाच्या आधारे सार करणेचे आगवे. बोध ठसला पाहिजे. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तिन्ही अवस्थांच्या द्वाराने स्थूल, सूक्ष्म आणि कारण या तिन्ही उपाधीच्या विश्व, तेज, स्वप्राज्ञ या 3 उपहितांच्या आकाराने, रूपाने, भावरूपाने जागृती, स्वप्न या उभय अवस्थित वा कार्यवर्गात आहेपणाने व आभास रूपाने, सत्य सुषुप्तोवस्थेत अव्यक्त कारण रूपाने नाहीपणाने जे काही स्फुरते म्हणजे प्रत्यास येते, सर्व कार्यात्मक अखिल विश्व आणि तत्कारण अज्ञान ही चिद्भाष्य साक्षी भाष्य असल्यामुळे दृश्य आहे. बघा, हे सगळं झोपेत सुद्धा तो आपल्या बरोबर आहे, आपण त्याला विसरतच नाही. म्हणून मधने बाबा एक म्हणतात, सपन में जागत कोण और देह लेकी भागत कोण. स्वप्नात जागो कोण राहतं आणि स्वप्नात वाघ लागल्यावर वाघाच्या पुढं देह घेऊन कोण पळतो? झोपलेला. ती गोष्ट आपण आहोत. ते म्हणतात त्या प्रत्येक क्षणामध्ये तो आहेच तिथे. हे सुमते. आता आपली मती कशी आहे? आपली सुमते, आपली बुद्धी कशी झालेली आहे? आता तल्लक झालेली आहे. आपली चांगली मती झालेली आहे. चांगली मती झाली का माती झालेली? आपली बुद्धीची काय चांगली झालेली आहे? मते झालेले. हे सुमते अर्जुना, ते हे सर्वच अधिष्ठान रूपाने मी द्रष्टा आहे. ते हे सर्वच अधिष्ठान रूपाने मी द्रष्टा आहे. अशा या बोधाच्या अपरोक्ष अनुभूतीच्या भरात, म्हणजे अनुभवाच्या मी ते जाणलेलं आहे, मी ते झालेलो आहे. तो ज्ञानी भक्त जणू अनुभवाचा धेंडा होऊनच नाचू लागतो. ते जागरणात कोण नाचवतात? तो धेडवा. हा तसा मी ब्रह्म झालो, मी हे म्हणणं आहे त्यांचं. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, किंवा देखिला देखिला माये देवांचा देव. तो हारे श्रीहरी पाहिला डोळेवरी. पावर तो गर्जना करतो, तो नाचतो. मला मी भेटला, मला अनुभव आला. अनुभवाच्या भरात नाचे, टाळी पिटी, अंग धरणे लोटी. गाये गाये नाचे उडे, आपुलिया छंदे पखवादाच्या नाही. आपल्या मनाने नाचल, त्याला कसं नाचायचं? दोर आपल्या स्वरूपाने दृष्टीस पडल्यावर त्यावर भासणारा सर्पपणा बाधित होऊन तत्वता दोरच आहे असा जसा निश्चय होतो. रशी पडलेली ना, आता पहिला समजलो तो साप आहे, आणि आता कळालं. आता काय कळालं? रशी आहे. मग आता सापाची भीती केली का नाही? आता पहिलं वाटत होतं जग आहे, आणि आता कळालं काय? देव आहे. आता जगाचं काय राहिलं का शिल्लक? त्याच्या दृष्टीने म्हणतात लाज, भय, शंका, दुराविला मान. अजून एक येऊन गेलं, नावडी, जन, धन, माता पिता. मग का नाही बरं? ते खरं नाही का? हा, खरंच नाही. ते केले तृणाही समान. गवताच्या काडीची एवढी सुद्धा किंमत नाही त्याला. कोणाला? दिसणाऱ्या जगाला गवताच्या काडी एवढी सुद्धा किंमत नाही.
कारण का नाही गवताच्या गाडीच्या एवढी किंमत? ते आहेच नाही, खरंच नाही. ते अलंकार हे सोन्याहून वेगळे असे गुंजभर सुद्धा नाहीत. आपण देवापासून अणु एवढे सुद्धा वेगळे नाहीत. आपण अलंकार हे सोन्याहून वेगळे असे गुंजभर सुद्धा नाहीत. सुवर्णाहून स्वतंत्र अशी अलंकारात सत्ताच नाहीये. वेगळे बी नाही आणि त्याची स्वतंत्र सत्ता नाही. ती सगळी सत्ता कोणाची? चाले हे शरीर. आता जर तुम्ही म्हणले ना चाले हे शरीर, मी माझ्या सत्तेने चालतो, तरी समोरचा चक्कर मधील तो त्याला पहिली तुमची सगळी हिस्ट्री जाणावं लागेल. जर तुम्हाला कोणी विचारलं चाले हे शरीर कोणाचे सत्ते, आता अडाणी माणूस म्हणेल माझ्या सत्य, आणि ज्ञानी सुद्धा म्हणेल माझ्या सत्य. कारण ज्ञानी देवाला आपल्यापासून वेगळा समजत नाही. मग जर त्याला जर केस फायनल करायची असेल तर या जो म्हणणाराची सर्व हिस्ट्री जाणावं लागेल. माझ्या सत्तेने मी चालतो, माझ्याशिवाय जगात दुसरी सत्ताच नाही, असं येडाय म्हणल आणि छान आहे म्हणल. काही फरक असेल ना दोघांमध्ये? कारण वाक्य कसं आहे, बरोबर आहे का चूक आहे त्याचं वाक्य? बरोबर आहे. कारण तो कोण झालाय आता? तो क्रमयोगी. आता कोण झालाय? मत स्वरूप झालेला आहे, मीच झालेलो आहे. तो कुठे आलो होतो आपण? इकडे आलो होतो. अलंकार हे सोन्याहून वेगळे असे गुंजभर सुद्धा नाहीत. सुवर्णाहून स्वतंत्र अशी अलंकारात सत्ताच नाही, असा दृढ निश्चय अलंकार आटून केला जातो. असा कधी दृढ निश्चय होतो आपला? अलंकार सोन्याहून वेगळेच नाही असा दृढ निश्चय कधी होतो आपला? सोनं आटवलं का अगोदरच? आटवल्यावर. अगोदर व्हायला पाहिजे ना? अगोदर व्हायला पाहिजे. मेल्यावर म्हणतात त्याच्याबद्दल वाईट बोलू नये, चांगला माणूस होता. वाईट असलं तरी त्याच्याबद्दल काय म्हणणार? चांगला होणार. बघा, तसा विचार केला म्हणजे सर्व अलंकाराची आटणी झाल्यासारखीच होते. पण ते म्हणतात देहाच्या निरासे, म्हणजे देहाचं निरसन कर, नाश नाही. देहाच्या निरासे पाविजे याठाया, रशीचं निरसन कर, मग कळेल. काय कळेल? सापाचं साप एका रशी आहे. मृगजळाचं निरसन कर, मग कळेल काय? इथं सूर्यकिरण आहेत. तसं आटवल्याच्या अगोदरच ते आहे, पण आठवल्यानंतर तसा विचार केला म्हणजे सर्व अलंकाराची आटणी केल्यासारखी होते. हे सगळं जगातले सगळं एकच होऊन जाईल. मग पाण्यावर येणारे तरंगात एका उदकाविरहित दुसरे काहीच नाही. पाण्यावर येणारे तरंगात उदकाशिवाय दुसरे काहीच नाही असे पक्के समजून त्याच्या आकाराला जो स्वतंत्र अस्तित्व नसल्याचे जाणून बोलत नाही. आणि आपल्याला देवानी काय केलं? बोलवलंय. तसं बोललं पाहिजे आपण त्या स्वतंत्र सत्तेला. आणि इकडे वेगळेपणाने बोलत नाही. वेगळं जर भूत आलं तरी तुकाराम महाराज फसले का? अगा बरं, भूत असलं तरी ते काय म्हणले? देवा तुला हे बी रूप घेता येतं. आता आपल्या पुढं देवाचं रूप आलं तरी आपण म्हणू हे नक्की देव नसलच. हे कोणी रूप घेतलं असेल? भूतानी देवाचं रूप घेतलं असेल, असं उलट आपल्या डोक्यात येईल. हे नाही. आत्मा जसे स्वप्नातील पाहिलेल्या सर्व विकारांची व्यवहाराची जागे झाल्यावर मोजबाप पाहू गेले असता त्यास आपले विरहित दुसरे काही अनुभवास येते का? रात्री लय धंदा झाला, लय धंदा झाला, असे बंडलच्या बंडल आहेत बाजूला. सकाळी उठलं, बंडल कोण झाला होता? बंडल कोण झाला होता? तोच झाला होता. याच्याशिवाय बंडल आहेत का? धंदा व्यवहार काहीच नाही. आपले विरहित अनुभवाचे येतात. तसं या जगात सगळे काही केलं तरी त्यांनी काहीच केलं नाही. अर्जुना उचल धनुष्य, लढाई कर. तू एवढ्यांना मारलं तरी काहीच मारल्यासारखं होणार नाही. कारण तू मारणार कुठे? विद्येच्या निधेमध्ये तू हे करतोयस असं तुला वाटतंय. आता तू डोळस झालास, आता काय होईना जाय. तसे व्यवहारात आहे व नाही या रूपाने भाव अभाव रूपाने जे काही ज्ञेयाची स्फूर्ती होते ती सर्व मीच ज्ञाताच आहे. बघा आता तो पाहणारा ने तो देव नाही, तो देव नाही. बघा
वाक्य मी विचारणार, तसे व्यवहारात आहे व नाही या रूपाने भाव रूपाने जे काही ज्ञाची स्फूर्ती होती, ते मूर्ती ठेवली देवाची ज्ञाची स्फूर्ती होती, ती सर्व मी ज्ञाताच आहे अशी प्रत्यक्ष अनुभव येऊन तो भक्त त्याचा उपभोग घेत असतो. ज्ञेय म्हणजे कोण? परमात्मा. आणि तो ज्ञेय जे त्याला केलंय तो कोण आहे? तो म्हणतो ही जी मूर्ती आहे, हा जो देव आहे तो कोण आहे? मीच आहे. पाया पडू गेले तव पाऊलच न दिसे, स्वयंभूच उभा असे. असं वाटलं पाहिजे आपल्याला. जे ते उभं आहे ना, तिथे जे उभं आहे ना, ते पाया पडणारा शेजारी आपला जीवलग असेल त्याला सांगायचं मी आहे बरं का तो. त्याने का बसा, मला माहिती आहे तुमची फसवा बसवी कशी आहे की नाही. इथे सुद्धा देवाच्या दरवाज्यात पण खोटं बोलता म्हणले. म्हणजे काय बोललेले आहे? तो खरं बोललाय का खोटं बोललाय? मग जर त्याला खरं बोलले असं पटायचं असेल तर तुम्हाला काय बोलावं लागेल? त्याच्या बाजूला ती दुसरी उभी आहे ना, ती कोण आहे? ती कोण आहे? तू आहेस. मग बरोबर आहे म्हणजे आता पटलं म्हणे. असं आहे. बाबा पहिले ब्रह्म झाले, मग तुम्हाला काय म्हणले? तू बी तोच आहेस. मग आपण म्हणलं हा. नाही तर बाबा म्हणले असते मी तो आहे आणि तू माणूस आहे, आपण म्हणलो असतं गुरु साक्षात परब्रह्म नसतो म्हटलो. आता मला घेतलं ना तुमच्यात खेळायला, बस आता प्रश्न. आता आपण एका टीमचे झालेलो होत आहे की नाही? आमच्या पक्षात आहे तुम्ही. कुठे आलो होतो आपण? तिथेच आलो होतो हे म्हणतात. तसे व्यवहारात आहे व नाही या रूपाने भाव अभाव रूपाने एका ठिकाणी आहे इथं मूर्ती रूपाने आणि तिथं नाही. पण भाव आणि अभाव रूपाने बी जे आहे ते काय? ज्ञेय म्हणून जे स्फुरतोय तो ज्ञाताच मी आहे, त्याला जाणतोय ना. म्हणून देव म्हणला पतित, देव म्हटले पतित पावन मी तो आहे करा तुमचे निबरा दिसत असे. ज्ञेयाची स्फूर्ती होते, ती सर्व मी ज्ञाताच आहे अशी प्रत्यक्ष अनुभव येऊन तो भक्त त्याचा उपभोग घेत असतो. कसा उपभोग घेतो? तो मीच आहे, तो मीच आहे. मी अनुत्पन्न स्वरूपाचा. आपण कशी झालेलो आहेत? केव्हा जन्म झाला महाराज आपला? आज माझा जन्मदिवस आहे. मग बाबांना काहीतरी गिफ्ट दिलं पाहिजे. त्याच्याबद्दल बाबांना गिफ्ट देताना फोटो काढला का खाली एक अप्रमाण टाकायचं, मरका गुरु रडका चेहरा, दोघांचा बोध फुकट गेला. बाबाचा जन्मदिवस आणि हा गेलाय, हा गुच्छ घेऊन गेलेला आहे. घ्या बाबा तिकडं. हा मी कसा आहे? अनुत्पन्न स्वरूपाचा. माझा जन्म झालेला नाही, जन्मरहित आहे मी. जरा रहित आहे. काय करू आता? लय दुखतं, शरीर ठसठस करतं. मी जरा रहित आहे. मी नाशरहित आहे. मी व्ययरहित आहे. माझा वेगळेपणा होत नाही. मी ज्याच्या पूर्वी काही नाही असा आहे. आम्ही नाही आधी मधीचे, आम्ही तर देवाच्या आधीचे. कोणत्या? हे जे तुम्ही बनवलेत ना त्यांच्या अगोदरचे आम्ही आहोत. असं कोण म्हणतो? तो जो आहे ना बनवणारा मूर्तिकार, तो गेला एक दिवशी पाया पडायला आणि त्याला हे म्हणायला लागले मूर्तीवाल्याला, मूर्तिकाराला, पुजारी काका देवाच्या पाया पड, देवाच्या पाया पड. म्हणजे कोणाच्या पाया पड? मूर्तीच्या. त्यावेळेला तो प्रस्तार म्हणतात का त्याला? मूर्तिकार. तो पुजारी काकाला म्हणला आम्ही नाही आधी मधीचे, आम्ही या देवाच्या आधीचे. बरोबर. टाळी झाली. एकच टाळी सगळ्यांची नाही म्हणून एकच टाळी झाली. चंद्रभागी वाळवंटी माझा ज्ञानराज गोपाळांशी. लय म्हणजे काय? चालू विषयाशी बघा, म्हणून टाळी झाली. जनाबाई म्हटले आमचं काय विचारातच घेत नाही महाराज तुम्ही, तुमचंच चाललंय सगळं. लाह्या देते म्हणजे काय? लाह्या पेरल्यावर उगवतील की नाही चांगला पाऊस पडल्यावर? तसे हे घे, तू मुक्त झाला, तू मुक्त झाला. जे पुरुषार्थ चौथी घेऊन आपल्या हाती, जे पुरुषार्थ सिद्धी चौथी
लाया देणं म्हणजे काय? आपण पंढरपूरहून आल्यावर चाळीत लाया वाटणे म्हणजे काय? सगळ्यांना मोक्ष देणार आपलं पोरग बघा. या पांडुरंग भगवान प्रत्यक्ष अवतीर्ण झाले पा है. मी नाशरहित, मी व्ययरहित, मी पूर्वी जसा काही नाही आहे, मी अनंत आहे, आनंदमय आहे असे समजतो. आपण कसे काय आहोत? आनंदमय आहोत. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत आणि आपल्याला भेटायला आल्यावर आपण त्यांना विचारलं कसे काय आहात तुम्ही, तुम्ही काय म्हटले पाहिजे? आपण मी आनंदमय आहे. बघा बरं, तुम्ही नुसती कल्पना केली का नाही तरी तुम्ही खुश झाले का नाही? हॉस्पिटलमध्ये ॲडमिट पण करायची गरज नाही तरी मी आनंदमय आहे. तुम्ही विचार करा, अहो सगळे पेशंट होतील काय आनंदमय, ते म्हणतील हा जर आनंदमय तर आपण डोकं धरून का बसायचं? ठीक नाही. तसा घरातला एक माणूस जर आनंदमय झाला तर अख्खं घर 100% होऊ शकतं. मी आनंदमय आहे असा समजतो. मी न चळणारा, माझ्यावर कोणत्याही प्रकारची परिणाम होणार नाही. स्वस्वरूपापासून च्युत न होणारा, मागे न ढळणारा मी. घर रिगे झाले, आता परत बॅकमध्ये येणार नाही किंवा परत माघारी येत नाही. मी आता कुठे जाऊन बसलेलो आहे? स्वरूपाच्या ठिकाणी आरूढ झालो. आता मी माणूस म्हणून तुम्ही जरी मला सारखे म्हणले तू माणूस आहे, तू माणूस आहे, तरी मी आता माणूस होणार नाही. कारण मी आता कोण झालो? ईश्वरमय झालेलो आहे. त्रिविध परिच्छेद रहित, अद्वैत, कोणत्याही प्रकाराने मी वेगळा नाही. 3 प्रकाराने देव, भक्त, नाम, साध्य, साधन आणि साधक. अजून काय काय राहिल्या? कोणत्याही ज्ञेय, ज्ञाता, ज्ञान, मी कोणत्याही प्रकाराने त्रिविध परिच्छेद्रेत, वर्तमान, भूतकाळ आणि भविष्यकाळ, तिन्ही काळामध्ये मी परिच्छेद रहित आहे. मी जसा आहे तसा अद्वैत आहे. सर्वांचा मूळ आद्य कारण आहे. आजोबा कसे बसलेले असतात खुर्चीवर, मोठ्या लग्नामध्ये त्यांना खुर्ची वेगळी, तसे आपण सगळ्यांकडे बघताना असं म्हणायचं ह्या सगळ्यांचा मी मूळ आद्य कारण आहे. तुम्ही आहेत सध्या की नाही? निराकार आहे, तुम्हाला आकार आहे, निराकार आहे व साकारही मीच आहे. बघा, कारण सापेक्ष भाव शिल्लक नको राहायला. मग निराकार आहे, मग साकार कोण आहे? मी तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंदू रे. हे केव्हा कळलं माऊलींना? जेव्हा ते तसे झाले तेव्हा. मी ज्याचे नियमन करावायचे ते नियम्य, ज्याचं नियमन करायचं आहे तो, ज्याला शिकवायचा आहे, गुरुजीला शिकवायचा विद्यार्थ्याला, बाबाला शिकवायचा विद्यार्थ्याला तो, आणि शिकवणारा बी कोणी? मीच आहे. मी ज्याचे नियमन करावायचे तो नियम्य, सर्वांचा नियमक, उत्पत्तीरहित, अमर अभय, सर्वांचा आधार आहे व त्यावरील आध्येय आश्रित असणारे सर्वही मीच आहे. हा सगळा परिवार कोणे? मी आहे. हा पट आणि हजर, पट 5वीचा पट किती आहे? 50 आणि हजर किती आहेत? 45. मग 5वीतला पट आहे जो 50 आहे तो सगळ्या एका वर्गातला आहे. तसा विश्वपट ब्रह्मदोरा. तुम्ही डोक्यात काय ज्ञानेश्वर घेतली? ताटी उघडा ज्ञानेश्वरा. बघा आता कोणाच्या डोक्यात घुसलं? माऊलींच्या घुसलं? घुसू शकतं. माऊलींच्या नाही, पण आपण आजूबाजूला असणाऱ्यांच्या आपल्या घुसू शकतो. माऊलींनी सांगितलं असं जरी असलं तर असं होतं, अलर्ट, सावधान. मी सर्वांचा अधिपती व सदाचा असणारा, मी सगळ्यांचा मालक, राष्ट्रपती, तसा अधिपती व सदाचा असणारा. मी आज आहे उद्या नाही असा
नाही, मी सदाचा असणारा सहज या देहाशी आईशी दशा परी येथ आत्मा नित्य सिद्ध अपैसा अनादिपणे तो आत्मा असा आहे, तो मी आहे. मी सहज सतत सतत मी आहे, सहज आहे, ओढून ताडून नाही, आणि सर्व व्यापी आहे. मी इथे आहे तिथं नाही असं नाही. म्हणून बाबांना विचारलं, मदने बाबांनी का कोणी मला सांगितलं की बाबा तुम्ही आता परत कधी येणार, काला झाली आता चालले, तुम्ही कधी येणार परत. तर आपण म्हणणं पुढच्या सप्त्याला येऊ. ते काय म्हणले, मी जातो नाही आणि मी येत नाही, आणि आपण मात्र जातो बी आणि येतो बी. आपण हाच आपण शिकलो ना अभ्यास, बाबाकडे जाऊन जाऊन आपण हे शिकलो. बाबा जात नाहीत येत नाही, तर आपण जातो येतो ना आपण परत म्हणतो आपण सारखे कुठं काय केले, ते तर येत नाही जात नाही, तू तर सारखा येतो जातो हिंड फिरीस त्यासारखा. मी सतत सर्वव्यापी आहे, सर्वत्र अधिष्ठान रूपाने भरलेलो आहे. प्रत्येकाच्या हृदयात आपण आहोत, प्रत्येकाच्या हृदयात आपण आहोत, आणि आपल्या हृदयात प्रत्येक आहे. हे सुद्धा मायेला डोक्यात ठेवून बोलायचंय. प्रत्येक बांगडीमध्ये अंगठी आहे आणि प्रत्येक अंगठीमध्ये चैन आहे. आता अजून कळेल चैन म्हणजे कशी एकात एक गुंतवलेली आहे, तसे आपण एकात एक सगळे गुंतवलेले आहोत. म्हणून आपण एक आहोत. जरी दिसायला वेगवेगळ्या दिसल्या तरी काय त्या साखळ्या एकच आहेत. अधिष्ठान रूपाने भरून असणारा आणि सर्वांच्या पलीकडं असाही मीच आहे. हा दिसतो एवढंच नाही, याच्याही पलीकडे मी. आपण दिसतो एवढे 3.5 हाताच्या शरीरा एवढे होत. आपल्या नाकातलं आकाश, प्रकाश आणि वायू आपण आहोत, आणि ते आपल्यापुरतं एवढ्या शरीरापुरतं मर्यादित आहे. ओतप्रोत भरून उरलेलं एवढे आपण आहोत. पण आपण स्वरूप स्वतःला समजतो केवढे एवढं. आणि त्या फोटोने ते एवढं केलेलं आहे, त्याच्यावर पूर्ण सारखं रोज सांगून सांगून त्याला दाखवलं, तू केवढा आहे, एवढाच आहेस. पुढे गेला का पासपोर्ट साईजचा आहे, एवढाच आहे एवढाच आहे एवढाच आहे. उलट मी म्हणेल आता फोटो काढायचे बंद केले बाय. त्या दिवशी आपल्याला वाटेल मी फोटो एवढा नाही, ते रोज जाणीव करून देते तू एवढाच आहे. आणि बाबा रोज सांगतो तू आकाश एवढं आहे, आणि फोटो सांगतो एवढं आहे. मग आपण पाहतो ते खरं का ऐकतो ते खरं? ऐकतो ते खरं असतं, पण सध्या आपली कशावर दिसतं तसं त्याच्यावर आपला विश्वास असतो ना. सर्वात नवा व जुना आहे मी. कसा आहे? नवा आहे आणि जुना पण आहे. अत्यंत निर्विशेष व संपूर्ण मीच आहे. मी छोटा पण आहे आणि मी मोठा. अनुरेणू तोकडा का सर्वाहून मोठा व व्यापक, अनुरेणूहूनही लहान सूक्ष्म जे काय आहे ते मीच आहे. हे आत बाहेर मी नसे ऐसा हे सगळं जे आहे ते मी आहे. नामरूप टाकून जेवढं सगळं आहे ते. आणि नामरूप सुद्धा कोणाला, अंगठी कोणाला म्हणलेले? सोन्यालाच म्हणलेले. आणि आकार कोणाला दिलेला आहे? मग नामरूप सुद्धा आता नंतर टोटल सगळं चैतन्य. पण जोपर्यंत त्याच्याशी आसक्ती खरं कळत नाही म्हणून थोडं थोडं वेगळं करून दाखवलं. मी क्रियारहित आहे. आपण क्रिया करतोय काय करतोय आपण? श्वास आपण घेतो का कोणतरी ढकलत आहे? कोणतरी ढकलत आहे. आपण काही करत नाही. आपण खाल्लेलं आपणच पचवतो की नाही? आपणच जर पचवत असतो तर आपण मग कशाला म्हणलं असतो आज मला अपचन झालंय म्हणून? म्हणजे आपल्या हातात नाही. मी क्रियारहित, स्वगताधिक भेद रहित आहे. कोणताही भेद नाही. स्वगत भेद, विजातीय भेद आणि सजातीय भेद, या सगळ्यांपेक्षा मी त्या भेदाच्या पलीकडे. मी संगरहित, न करी रे संग. कशाचा? याचा संग नाही गेला काही, याच्या संबंधाने जेवढे आहेत त्यांचा. पण राहायला कशात लागणार आहे? याच्यातच. गाडीत राहायचं पण मी गाडी म्हणायचं, घरात राहायचं पण मी घर म्हणायचं, तसं शरीरात राहायचं पण मी शरीर म्हणायचं,
नाही. पण नाही म्हणलं तर व्यवहारात कसं चालेल? म्हटलं तरी कसं म्हणायचं? खोटं खोटं म्हणायचं, खरं समजायचं नाही. मी संगरहित शोकरहित आहे. घरातलं कोणी मेलं तर रडणार का नाही आपण? हां, लगेच रडणार. तेवढ्यापुरतं समाजाला कळण्यापुरतं रडायचं आपल्याला. हां, खरोखर रडतोय आपण. शोकरहित रडू शकतो आपण. त्यांचे चांगले गुण आठवले तर ते प्रेमाचे आसू आहेत. आणि हे जे रडणे ना, बाबा महाराज सातारकर एकदा म्हणले होते, तो नवरा मेला तर बायको म्हणते, आता माझं कसं व्हायचं, आता हे गेले माझं कसं व्हायचं, आता हे गेले माझं कसं व्हायचं. म्हणजे हे गेले याचं काय आम्हाला घेणं देणं नाही, पण माझं कसं व्हायचं याचं गेले. आणि जर बायको गेली तर तो म्हणतो माझं नाही, पण हे पोराचं कसं व्हायचं, हे पोराचं करू, त्या पोराचा बंदोबस्त करू, काही काळजी करू नको. तू शोकरहित नाही, शोकरहित नाहीस तू. व्याप्य आणि व्यापक मी आहे. छोटा मला, मी व्याप्य आणि मला ह्या सगळ्या पोकळीनी काय केलेले? व्यापलेले. तो व्यापणारा आणि जो व्यापला आहे तो, दोघे मिळून काय जो, हा तेच कळत नाही मला. तुझं आहे तुझं पाशी, मला याने लय व्यापले, आणि हा व्यापलेला आणि व्यापक हे दोघे मिळून किती आहेत? आणि भांडण कोणाचं चाललंय? आपलं आपल्यातच चाललंय ना. हे नाही, कुठे आलो होतो आपण? व्यापलेल्याच्या तिथं आलो होतो. तर व्यापलेल्या इकडच्या पानावर आहे का? 98, 1198 बरं. मी क्रियारहित, स्वगताधिक भेदरहित, मी संगरहित, मी शोकरहित, व्याप्य आणि व्यापक मी आहे. कार्य कारण उपाधी रहित उत्तम पुरुष मी आहे. कार्य कारण उपाधी रहित, हे सगळं करून या सगळ्यांच्या पेक्षा मी वेगळा आहे. मी शब्दातीत, असं दाखवतं नाही, शब्दाने वर्णन करता येणार नाही. बाबा म्हणतात बघा ना, बाबा म्हणतात शब्दातीत आहेत. शब्द कसे आहेत? साकार आहेत का निराकार आहेत? शब्द निराकार. आणि मग जो बोलणार त्या शब्दाला प्रगट करणारा तो कसा आहे? तो निराकारच आहे. मी शब्दातीत आहे, मी कर्णरहित आहे, मी रूपरहित आहे. हे दिसलं तरी माझं हे खरं रूप नाहीये. मी कुळ गोत्र रहित आहे. जात भीत गोत कुळ शीळ याच्यावर कर मात, आणि गाडी घाटात थांबली का भजका त्वरित भावनायुक्त. खायचं तर प्रेमानेच खायचं आहे का? रूपरहित कुळ गोत्र रहित आहे. मी सर्वत्र सारखा, सगळीकडे कसा आहे? मी सारखा आहे. समव्याप्त आणि मी स्वतंत्र आहे. मी कोणाचा बांधीलदार नाही. सर्वाहून श्रेष्ठ जे परब्रह्म ते मीच आहे. हा श्लोक घेण्यासारखा आहे की नाही? हा श्लोक 10 वेळा वाचत जायचा महिन्यातून. रोज जमलं 30 वेळा वाचायला महिन्यातून, म्हणजे रोज एकदा तरी चालेल. तो लवकर उरकणारा नाही, पण रोज चकाचक करणार आहे. आपल्याला झाडू किती वेळा मारावं लागतंय, लादी साफ करावं लागते, तसे हे आपल्याला साफ करणे. गाडी आपण पॅसेंजर सोडलं का फडका मारतोच की नाही गाडीवर, तसं बघा ना. परब्रह्म मी आहे 99. अशब्दू मी अशत्रू, अशोत्रू, अरूप मी अगोत्रू, समू मी स्वतंत्रू, ब्रह्म मी परू. जे परब्रह्म आहे ते कोण आहे? मीच आहे. ऐसे अशा मला एकाला अद्वै भक्तीच्या द्वारा आत्मत्वाने यथार्थपणे, आत्मत्वाने जाणलं. आणि परत कसं? यथार्थपणे. आता आपण त्या दिवशी बॅग घ्यायला गेलो तुमच्याबरोबर, हे म्हणले आपल्या ओळखीचं आहे. मी बी म्हणलं बघितलं, दोघांनी बघितलं, आणि गावाला गेलो चेन लावायला गेली तर अटकायला लागली ती. तसं यथार्थपणे बॅग बघतो
भाजीची जोडी कशी यथार्थपणे इकडून तिकडून उचकून बघतो, तसं ब्रह्म कसं बघायचं, सगळं जाणून घ्यायचं यथार्थपणे. अर्ध जाणून पळून गेला तर चटका बसल्याशिवाय राहणार नाही. मग तो म्हणणार नाही भाग गेला. यथार्थ जाणलं तर म्हणेल भाग गेला शीन गेला, आणि अर्धवट झाला तर म्हणेल भाग आला शीन आला, हे का नाही, असं होणार. भाग्या शिमग्याने मेला. बरोबर. अशा मला एकाला अद्वैत भक्तीद्वारा आत्मत्वाने यथार्थपणे द्वैत निरपेक्ष एकत्वाने, मग त्याला म्हणायचं यथार्थ जाणले. जगात दोन दिसले तरी दोन नाही. जाणतो व याही बोधाला जाणणारा, मी हे सगळं जाणलं, या बोधाला जाणणारा सुद्धा मीच आहे. या बोधाला जाणणारा उपजी व्यभूत स्वयंप्रकाश असा जो मी परमात्मा, तोही आपणच आहे असे तो समजतो. मला बोध झाला असं जो म्हणतोय ना, तो सुद्धा कोण आहे? तो सुद्धा बोधाला जाणणारा जो बोध्य आहे, तो सुद्धा कोण आहे? मीच आहे. मग जसे स्वप्नातून जागे झाल्यावर स्वप्नातील अनेकता जाऊन आपले जे एकत्व उरते, व हेही जसे त्याचे त्यालाच काही वेळपर्यंत स्फुरत असते. स्वप्नातून जागो झाल्यावर लई माणसं माझ्या माग मारायला लागली होती, पण आता कोणीच हे कोणतं स्वप्न सांगायचं आपल्याला त्यांना? आपल्याला रात्रीचं पडलेलं ते का हे दिवसा पडलेलं? दिवसा पडलेलं. अरे सगळी जनता लय समाज बेकार आहे, अमुक आहे तमुक आहे, हे बी ती थोड्या वेळच पुरतं, नंतर शांत झालं म्हणतो काय नाही, सगळं कोण आहे? मीच आहे. स्वप्नातून जागे झाल्यावर स्वप्नातील अनेकता जाऊन आपले एकत्व उरते, व हेही जसे त्याचे त्यालाच काही वेळ स्फुरत असते, थोडा वेळ, नंतर ते पण शांत होऊन जातं. सूर्य स्वतः बघा, आपल्याला कळालं आपण जागा झालो स्वप्नातून. आता सकाळी आपल्याला घरातल्यांनी हाक मारला, गजर लावला तरी आपण उठत नाही. त्यांना उठा उठा, तर आपण काय म्हणलो? उठलोय. 5 मिनटं थांब. उठलोय, मी उठलोय. उठलंय तेव्हा तो कुठं असतो? गोधडीतच असतो तो. तसं आपण बी म्हणतो आम्ही कळालं, आम्हाला कळालं, पण अजून कुठे आहे? अजून जाग्यावरच आहे. स्वतः सूर्य स्वतः प्रकाश रूप असून तो स्वतःचा प्रकाश होतो. प्रकाश रूप असून तो स्वतःचा प्रकाश होतो. आणि प्रकाशक आणि प्रकाश्य या दोहींमधील अभेदही दाखवणारा तोच असतो. सूर्य उगवलाय, तो प्रकाशक आहे, आणि त्याच्यात प्रकाशाने परत कोणला पाहिले? त्या सूर्याला. पण दोन्ही जरी असले तरी दोन्ही मिळून काय आहे? प्रकाश आणि प्रकाश्य, दोहींमधील अभेद दाखवणारा तोच असतो. त्याच्याकडून भेदही जाणला जातो, त्याच्याकडून अभेदही जाणला जातो. दिसलं भेद तरी तो काय समजतोय? हा सगळा अभेद आहे. तसा वेद्याचा ज्ञेयाचा जाणण्यास योग्य वस्तूचा विलय झाला असता केवळ वेदक द्रष्टा ज्ञाता जाणणारा उरतो. ही ज्याच्या प्रकाशाच्या साह्याने जाणले जाते तोही मीच आहे असे समजतो. बघा, ज्ञेयाला जाणायला गेला, प्रकाशाला जाणायला गेला, कोणाच्या साह्याने? सूर्याच्याच. तसा जो देवाला जाणायला गेला तो ज्ञाताच ज्ञेय निजांग होऊन जातो. तो जो जाणायला गेला होता तोच कोण झाला? परमात्मा झाला. त्यालाच अर्जुना आपल्या अद्वैपणास अभेदपणास जाणणारे जे ज्ञाप्ती मात्र उजवीभूत ज्ञानकला स्वरूप आहे तोच ईश्वर आहे. तोच मी आहे अशी त्याच्या प्रत्ययाला येते. हे सगळं जे मला कळालं तो मी सुद्धा तोच आहे. जे कळालंय ते सुद्धा मीच आहे. कळून घ्यायला गेलो तर तो बी मीच आहे. द्वैत व अद्वैत या सापेक्ष भावाहून पलीकडील जो एकम द्वितीय आत्मा आहे, अद्वैत आणि द्वैतच्या पलीकडं काय प्रमाणे असं? द्वैत अद्वैत, द्वैत अद्वैत गेले, द्वैतवाद्वैत दोन्हींच्या पलीकडे येते म्हणतात. द्वैत आणि अद्वैत या सापेक्ष भावाहून पलीकडील जो एकम द्वितीय आत्मा आहे तो निसंशयपणे मीच आहे असे समजून मग ते ज्ञानही तेथेच अनुभूतीतच विलीन होते. आणि हे सगळं जाणता जाणता तो स्वतःला त्याच्यामध्ये पूर्ण गढून जातो. आणि मग मी जाणलं,
मी जाणलं हे सुद्धा त्याच्याकडं वाक्य शिल्लक राहत नाही. तो जर म्हणलं मी जाणलं तर त्याला विचारता येतं आपल्याला, तू कोणला रे जाणलं? कारण जो जाणायला जातो तो कोण होतो? तो तेच होऊन जातो आणि तो सांगायला उरत नाही. मिठाची हत्तीन समुद्राची लांबी रुंदी खोली बघायला गेल्यावर ती परत सांगायला आली का किती खोली लांबी रुंदी आहे? नाही, ती काय झाली आता? समुद्ररूप झाली. तेव्हा जागे झाल्यावर जे आपल्याला आपले एकपण स्वरूप जसे दिसते तेही नाहीसे होऊन कोणती स्थिती प्राप्त होते तेही जसे काही कळत नाही. जागे झाल्यानंतर आपला आपण एकटेच आहोत आणि आता तेही आपण जाणणं. सकाळी उठलो, मी जागा झालो आणि संध्याकाळी दुपारी 4 वाजता त्याला विचारलं तू जागा झाला का? तो जर म्हणला जागा झालो तर याचा अर्थ तो दुपारी झोपला होता. पण जसा तो झोपलेला नाही, एकदा पूर्वीची लोक एकदा उठली का परत झोपत नव्हती. त्यामुळं मी जागा झालो हे किती वेळपर्यंत सकाळी वाक्य आहे? तासभर. 7ला उठलं होतं म्हणेल 8 वाजताच मी उठलो, 8 वाजता मी जागा झालो का अख्खा दिवस म्हणेल? नाही, तसा तो शांत जागा झालेला. मी झोपलाच कुठं होता? कारण जागे होऊन बराच वेळ झाला. तेव्हा जागे झाल्यावर जे आपल्याला आपले एकपण स्वरूप जसे दिसते तेही नाहीसे होऊन कोणती स्थिती प्राप्त होते तेही जसे काही कळत नाही. तो सकाळी जसा म्हणतो मी जागा झाला तसं दुपारी संध्याकाळी म्हणत नाही. तसं ज्याला ज्ञान झालं तो सुरुवातीला म्हणत मला ज्ञान झालं. म्हणून हे काही जुने महात्मे जे मुरलेले आहेत त्यांना ते पटत नाही. आम्ही झालो जो म्हणेल तो काहीच नाही. हा, पण तो सुरुवातीला म्हणेल का दुपारचा म्हणेल मी जागा झालोय? नाही. त्याप्रमाणे किंवा सोन्याचे अलंकाराकडे सोनेपणाच्या दृष्टीने पाहता क्षणीच अलंकाराची आटणी न करताही आटणी केल्याप्रमाणे होते. आता आपण बांगडी बघायला गेलो, काय दिसणार आपल्याला? आता आठवले का आपण मोडतोड केली का? नाही. तसं हे जगत मोडतोड न करता आहे तसं स्वीकारणं. आहे तैशी पूजा पावली सकळ, आहे तसं स्वीकारणं. मोडतोड केलं तर कोणी समजल? आहे त्या स्थितीत समजायचं. आहे त्यावास हे कसं आहे बघा, ते म्हणतात किंवा सोन्याच्या अलंकाराकडे सोनेपणाच्या दृष्टीने पाहता क्षणीच अलंकाराची आटणी न करताही आटणी केल्याप्रमाणे. बांगडी पाहिल्यावर काय कळालं आपल्याला? मग ती बांगडी पाहिली का आपण? न पाहता न मोडता सुद्धा कळालं आपल्याला काय ते? अथवा पाण्याच्या संबंधाने मिठाचे पाणी होते, परंतु त्या मिठाचा खारटपणा पाण्याच्या रूपाने राहतो. तोही खारटपणा जिरून गेल्यावर हे मिठाचे पाणी झाले असा व्यवहारही जसा संपलेला असतो. थोडासा खारटपणा राहतो पण नंतर पूर्ण समरस झाल्यानंतर नाही. त्याप्रमाणे तसा पूर्वी मी देव व तो भक्त हा भेद असतो. तोही पूर्ण स्वानंद अनुभवाच्या ऐक्याने एकत्र कालवून माझ्या स्वरूपी प्रवेश करतो. पूर्वी कसं होतं? मी देव होता आणि तो कसा होता? आता ते संपलं. तो देव मी देव संपलो आणि तो भक्त संपला. मी गुरु संपलो आणि हा शिष्य संपला. संपते की नाही गुरु आणि शिष्य नातं? करा तर शिल्लक टॅक्स वसूल करस्तोपर्यंत शिल्लक राहतं, आहे की नाही? टॅक्स शिल्लक स्वीकार असतोपर्यंत शिल्लक राहतं. तो देव आणि भक्त हा भेद असतो. तोही पूर्ण स्वानंदानुभवाच्या म्हणजे स्वतःच्या आनंदाच्या अनुभवाच्या ऐक्याने एकत्र कालून माझ्या स्वरूपी प्रवेश करतो. तो भक्त आणि देव त्याला म्हणतात काला. आणि तोही भाषा जेथे नाहीशी होते तो, त्याच्या सापेक्ष हा सुद्धा जातो. तो भक्त मग हा देव. तो संपला का हा संपला. दोघात कोणतरी एक संपलं पाहिजे. कोणता? एक तर तो नाही ते हा. आणि तो ही भाषा जेथे नाहीशी होते तेथे तत्सापेक्ष मी हा शब्द तरी कोठे व कोणाच्या अपेक्षेने उरणार? असा जेथे मीही नाही व तोही नाही नाही, जसे जे माझे रूप त्या माझ्या स्वरूपी तो ऐक्य रूपाने सामावतो. बघा कसा? उदाहरण वाचून आपण थांबू. कापूर जाळण्याचा संपताक्षणी जशी अग्नीची समाप्ती होते, मग कापूर आणि अग्नी उभयताहून भिन्न जे आकाश तेच मात्र एकत्र एक मात्र उरते. कापूर जळाला
आणि कापूराला ज्यांनी जाळलं तो अग्निसुद्धा संपला, भक्त संपला. आणि भक्त ज्याच्यात गेला आणि भक्ताला संपवलं तो देवसुद्धा संपला. म्हणून आठव नाठव गेले भावाभाव. आता पुढचं म्हणलं का परत डोक्यात किडा वळवळ करील, काय झाला स्वयंमेव. आता पांडुरंग नाही राहिला, देव राहिला नाही, का भक्त राहिला नाही. अशा प्रकारे आपण 1211 क्रमांकाच्या ओळीला थांबतोय. झालेली सेवा ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 18 ओवी क्रमांक 1211 क्रमांकाला थांबतोय. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान श्री ज्ञानेश्वरी संत मालिका तसेच तुम्हा संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे पूर्णविराम देत आहे. पुंडलिक वरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम नाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबान की जय. सच्चिदानंद रामदास बाबान की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान. बोलो रे भाई सब संतन की जय. गणपती बाप्पा आत्मकी देवी लीने भाग्यज्ञ दोषावे दोषोनी मजल्यावे पसायताने जे कणांची गणपती सांडू तया सकल निगत वाळू भूता परस्परे जळो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वसधर्म सूर्य पाहू जो जे वांछिल तो केला हो प्राणी जात सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आणि अनवर्त मंडळी भेट तुया तुला चला कल्पतरूचे आरव जे कला चिंतामणीचे गाव बोललेले अर्णव पियुषांचे चंद्रमेचे आचरण मार्तंड तापळी हे सर्वाई सदा सज्जन सोयले होतो किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनी ती लोकी भजितो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेष लोकीये पृष्ठादृष्ट विजय भोगावेजी एक म्हणे श्री विश्वेश्वरा हो दान प्रसावो ये वरे ज्ञानदेव सुख्या झाला. ये वरे ज्ञानदेव सुख्या झाला. ये वरे ज्ञानदेव सुख्या झाला. हरि ओम शांती.